ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी विरार भाजप कार्यालयातून 4 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे विवांतामधील राडा प्रकरण पुन्हा एकदा ताजे झाले। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी मतदान होणार आहे। शुक्रवारी भाजपचे विरार पूर्व मंडल अध्यक्ष मनीष वैद्य यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप होत असल्याची माहिती बविया कार्यकर्त्यांना मिळाली। नगरसेवक निशाद चोरघे, महापौर अजीव पाटील, नगरसेवक प्रशांत राऊत आणि बवियाचे कार्यकर्ते कार्यालयाजवळ पोहोचले। यावेळी एकच हंगामा झाला। विरार पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांनी कार्यालयाची तपासणी केली। त्यावेळी पैशांची 10 पाकिटे आढळून आली। त्यात एकूण 4,04,000 रुपये होती। त्या बँकेच्या मतदारांची यादी देखील आढळली। मतदारांना वाटप करण्यासाठी हे पैसे आणल्याचा आरोप महापौर अजीव पाटील यांनी केला। पीडीसी बँकेचे इलेक्शन आहे आणि मतदारांनी सांगितलं की इकडे पैसे वाटले जात आहेत, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवलं। इकडे पोलीस आले आणि त्यांनी रेड केलेली आहे आणि त्याप्रमाणे पंचनामा करून पाकिटं पकडलेली आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक पाकिटामध्ये 40 ते 37,000 आणि काही पाकिटामध्ये 5,000 रुपये असे 4,04,000 रुपयाची पाकिटं इकडे त्यांच्याकडनं जप्त केलेली आहे। आमचा आरोप असाच आहे का हे मतदारांना देण्यासाठी पैसे आणलेले आहेत आणि त्यासाठी मतदारांना बोलून पैसे वाटप होत होतं आणि मतदारांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तत्काळ पोलिसांना कळवून योग्य ती धाड टाकली। भाजपचे मंडल अध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळलाय। आमचे कार्यकर्ते सुनील वठाकूर हे बँक ऑफ इंडियाचे सेवा केंद्र चालवतात। ते मला भेटण्यासाठी आले होते। ती पैशांची बॅग ठाकूर यांची होती। इथे कुणीही मतदार आलेला नाही। आम्ही सीसीटीव्ही देण्यास तयार आहोत असेही वैद्य यांनी सांगितले। बघा, पहिली तर काय की बहुजनची पहिल्यापासून पद्धत आहे, त्यांना असं वाटते आजही दादागिरी करून सगळं मिळवता येईल, पण लोकांनी दाखवलेला घरचा रस्ता दादागिरी केल्यावर काय होतं। आज जर ती परिस्थिती होती, आज आमचे सरचिटणीस त्यांचं बँकेचं त्यांचं काम असतं ते त्याबद्दल तुम्हाला सगळं क्लिअर त्यांनी केलेलं आहे। त्या बँकेच्या कामासाठी त्यांनी त्यांच्या बॅग घेऊन आलेले। आता आपल्या कार्यालयात कोण आलं त्यानंतर त्याची बॅग बाहेर ठेवायची ही पद्धत आपल्याकडे नाहीये। ठीक आहे, त्यांनी काय घेऊन आलं ती त्याच्या बॅगेत त्याच्याकडे त्याचे इन्व्हॉल्व होते, त्याचं क्लेरिफिकेशन त्यांनी सगळं दिलेलं आहे। त्याचे सगळे रितसर ते पुरावे पोलीस स्टेशनला हजर करतील। त्यांनी बँकेतनं कुठल्या यातून पैसे काढलेले आणि काय केलेले ते सगळं त्यांना पुरावे करतील। ही इलेक्शन आहे ही आम्ही काही इथे कुठल्याही मतदाराला बोलवत नाही। ते बोलतात की एका मतदाराने इथे बोलवलं, एक तरी मतदार सांगायचं की तिकडे बोलवलेलं आहे। दुसरी, इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, चेक करायचा कुठला मतदार इकडे आलेला, जर आला असेल तर इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, आम्ही फुटेज द्यायला तयार आहेत। जप्त केलेली रोकड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणामुळे भाजप आणि बविया पुन्हा आमने सामने